सोमवार आहे सर, सोमवार मुरमुर लाडू आणि वरण भात आहे. आणि मंगळवारी आहे गोड शेंगदाणा चिक्की, डाळ तांदळाची खिचडी. बुधवारी आहे राजगिरा चिक्की आणि मटकीची उसळ. गुरुवार आहे मुरमुरा लाडू आणि गव्हाची लापशी. शुक्रवारी आहे नाचणीचा लाडू आणि व्हेज पुलाव. शनिवारी आहे राजगिरा चिक्की आणि उपमा किंवा शेंगदाणा हिरवा वाटाणा आवश्यक. एवढा आहे. आता ह्याच्यातलं सर आम्हाला म्हणजे रोजच खिचडी असते आणि फक्त आठवड्यातून एक दिवस फक्त म्हणजे हे असते वरण भात असते. आणि रोज म्हणजे उपमा किंवा ते लापशी, गोड लापशी ह्याच्यात तर त्यांना एक पण देत नाही आम्हाला. आणि त्याच्यात सर म्हणजे असं म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे नाश्त्याला उपमा असते आणि डब्यात द्यायला खिचडी असते. म्हणजे नंतर पुलाव द्या म्हणून सांगितलं, पुलाव द्या म्हणून सांगितलं का त्याला फक्त त्यांनी म्हणजे तांदळाला फक्त पिवळं करून द्यायला असते बघा रोज. आणि त्याला पुलाव म्हणजे तसंच आहे म्हणते खाऊ. असं खाऊ वाटतं तुम्हाला काय वाटतं? आपल्या लहान मुलाला काळजी घेतो, लहान मुलांचं पोषण तुमच्या ताब्यात. मग आम्हाला तेच म्हणायचंय, तुम्ही म्हणता ना पोषण करा लेकरांचं, हे करा, कुपोषण करू नका, मग कुपोषण होऊ दे नका असं. मला काय म्हणतो, तुम्ही पूरकच आहार देताय. आम्हाला माहित नाही तुम्ही काय त्याला पोट भरून जेवण देता असं पण आम्ही म्हणत नाही. शासन त्याला पूरकच आहार देते. मग पूरक आहार कसा असतो की व्यवस्थित त्याचं कमीत कमी थोडं तरी पोषण व्हावं. शाळेत आमच्या म्हणजे 3-4-5 तास आमच्यापाशी बसल्यासारखं त्याचं कमीत कमी पोषण तरी व्हावं व्यवस्थित. मग आमच्या जवळ बसून त्याचं कुपोषण होतंय ना. हे असला खाऊ खाल्ल्यावर कुपोषण होत नाही तर काय होतंय? 5 तास लेकर आमच्या जवळ उपाशी राहायचं राहते सर उलट. कारण शाळेत खाऊ असल्यामुळे पालक डबा देत नाहीत लेकरांना, शाळेत खाऊ असल्यामुळे. आणि त्यातलं खाऊ लेकर खातच नाही ते शाळेतला खाऊ. तुम्ही अजून आता लेकर असताना आला असं तुम्हाला ते खाऊ दिलं, तुम्हाला कळलं असतं की ते लेकर खातात खाऊ. आणि पावत्या तुम्हाला सांगते सर, पावत्या नाही दिले की आम्हाला सांगतात अजून तुमच्यावर ऍक्शन घेतलं जाईल, तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जाईल, तुम्हाला लेटर दिलं जाईल, तुमच्यावर असं केलं जाईल तसं केलं. गेल्या वेळेस 2-3 महिन्याचं मी पावत्या ठेवून घेतलं तर सरांनी अक्षरशः ही काढलं होतं, नोटीस काढली होती, कोणी कोणी पावत्या दिली नाहीत म्हणून. सगळ्यालाच पावत्या कोणी कोणी दिली नाही, त्यांनी लवकर पावत्या जमा करा म्हणून. वेळ लागला होता पावत्याला. तर त्यांनी सरळ सरळ आदेश काढला होता, वरून आदेश आहे म्हणलं की पावत्या कोणी कोणी दिली नाही त्याचंही करा म्हणून. मग हे असं कशासाठी असं मला म्हणायचंय. अंगणवाडीचं महत्वाचं कुपोषण दूर करण्यासाठी. तर कुपोषणचं तर दूर व्हायचं काहीच ह्याच्यात हे नाही, फायदा नाही. कारण ह्या खाऊ मध्ये तर कारण नाही पोरं वजन आहे, पोरांचे वजन कमी आहेत काही किंवा तसे पण आहेत काही कमी जास्त, पण त्यांना काहीतरी मिळायला पाहिजे ना त्या खाऊ मधून. रोज खिचडी मधून तरी काय मिळतंय? खिचडीमध्ये काही नसतंय, टमाटर नसतं, कधी शेवगे शेंग नसती, काहीच नसते. आणि रोज उपीट गव्हाचं भरडिलेलं नुसतं शिजवलेलं असतंय. मग त्याच्यातून कुपोषणावर काय परिणाम होणार आहे त्याचा? कारण आम्ही तर काय करू शकतो त्याला. मग तेच ना. आणि रोज पैसे ना फुकट देतात का त्यांनी? तेवढे पैशाप्रमाणे त्यांना परवडतच ना. परवडल्याशिवाय आता 15-15 वर्ष करतात का? ते परवडतच नाही म्हणते. मग त्याच्यातून कुपोषण दूर होण्यासारखं काहीच मिळत नाही. कुपोषण होते जास्त उलट त्याच्यातून. लेकरं तर कसं, हे खाजानगरचं एरिया त्यांच्यात भारी तांदूळ असतंय, असलं खातच नाहीत त्यांनी. बरोबर नेतात. मग आता काय करतात, काय कर म्हणजे काय माहिती आता काय करतात. आणि काय काय पालक तर म्हणतात देऊ नका खाऊ म्हणतात, त्यांनी सांगतात डब्यात खाऊ देत जाऊ नका म्हणून. मग आता हे ना कुपोषण दूर होणार आहे का जास्त होणार आहे काय माहिती आता. एका प्रत्येक खाऊ वेगळा असतो ना. म्हणजे उसळ वेगळी असते, त्याचं वजन वेगळं असते, खिचडीचं वजन वेगळं असते, 500 ग्रॅमचं असते. देते त्यानं खाऊ मागितल्यावर, पण त्याला चव नसती काहीच खाऊला. मग जास्ती मागितलं की मग काय तर नुसतं शिजवून आणून देणार पांढरा भात असे. डाळी नसतात. डाळ काय असती, कशाची डाळ असते माहित नाही. त्याच्या डाळ तर कशाची दिसत नाही, कशाची करते ते काय माहित नाही. डाळ बी असं म्हणजे डाळी जर समजा वरण जर केलं तर डाळी सगळे वापरायला पाहिजे ना. कशाची असते डाळ माहित नाही ते पण असं. ज्योती दिगंबर जाधव, अंगणवाडी क्रमांक 32, खाजानगर. सर आम्हाला 17 वर्ष झालं बचत गटाचा खाऊ येतो, पण ते खाऊ इतका निकृष्ट दर्जाचा असते की म्हणजे ते लेकरांना खाण्यायोग्य नसते. आणि जे कणकण त्याच्यामध्ये पाहिजे, समजा ते मुगाची डाळ, ते तर त्याच्यामध्ये काही नसते जे आहे ते. आणि तरी पण ते तसाच खाऊ मग लेकर खात नाहीत, ते फेकून देतात. आणि लाभार्थ्यांची पण ओरड येते की असा खाऊ कसा देता मॅडम तुम्ही, तुमच्या लेकरांना असा देता का खाऊ. आणि मग आणि महिलांचा बचत गट आहे, म्हणजे खाऊ एका जणांनी घेतलेले टेंडर एकाकडे आहे, खाऊ शिजवणारे एक आहेत आणि खाऊ वाटप करणारे एक आहेत.
म्हणजे आम्ही नेमकं बोलायचं कुणाला, की म्हणजे ह्या एकाला फोन लावला की ते म्हणते त्याला सांगा, त्याला फोन लावला की ते ह्याला म्हणते, आणि खाऊवाल्याला फोन लावला की ते म्हणते की आम्हाला परवडत नाही, मिठाचा पुडा एवढा महाग झाला, हे एवढा महाग झाले, मग त्याच्यामुळे आम्हाला खाऊ परवडत नाही, 8 रुपयाच्या मानाने काय परवडणार असं बोलते. हा मग हे असा आहार म्हणजे आम्हाला सुद्धा ते वाटतं, आणि खूप हे होतंय ना की आम्ही कशासाठी आलेलो आहे की कुपोषण दूर करण्यासाठी, पण आमच्याच हाताने काही प्रमाणात कुपोषण होते असं आम्हाला वाटते त्या खाऊमुळं. अधिकाऱ्यांना तक्रार केली खाऊसाठी, आम्ही वेळोवेळी म्हणलेले की आम्हाला बदलून पाहिजे, पण काही झालेलं नाही. हा किती वेळेस तरी आपल्याला खावाला बदल करून आपल्याकडे किती अंगणवाड्या आहेत, त्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांना नेहमीचा जो पोषण आहार दिला जातो तो काय दिला जातो, त्याचं शेड्यूल काय आहे? आपल्याकडे 167 अंगणवाड्या आहेत नागरी प्रकल्पामध्ये, आणि 6 महिने ते 3 जो वयोगट आहे, गरोदर माता, स्तनदा माता आहे, 14 ते 18 किशोरवयीन मुली आहेत, ह्यांना आपण THR टेक होम रेशन हा आहार दिला जातो. आणि 3 ते 6 जो वयोगट आहे, जो अंगणवाडी पूर्वशालेय शिक्षणासाठी लाभार्थी येते, त्यांना आपण म्हणजे दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता हे अशा प्रकारचा आपण आहार त्यांना देतो. आणि हा आहार आहे तो बचत गटामार्फत तयार करून त्यांना दिला जातो. आहाराचं स्वरूप काय आहे, ते कशा पद्धतीने दिलं जातं? सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण. पदार्थ कोणते असतात त्याच्यामध्ये? मेनू तर उसळ असते, मटकीची उसळ असते, खिचडी असते, आणि नाश्त्याला चुरमुरा लाडू असतो, शेंगदाणा लाडू असतो, राजगिरा लाडू असतो. आणि दुपारच्या जेवणामध्ये जे आहे पूरक पोषण आहार जो देतो आपण, त्याच्यामध्ये खिचडी, वाटाणा, उसळ असं ठरवून दिलेलं जे मेनू आहे त्या पद्धतीने आपण त्यांना आहार देतो. सोमवार ते शनिवार प्रमाणे मेनू प्रमाणे आपण आहार देतो त्यांना. सोमवार ते शनिवार जो मेनू ठरवून गेलाय त्याचा पुरवठा करतात का नाही करतात, याबद्दलची काही देखरेख होते का? होते ना सर, होते सर. आम्ही जे काही पर्यवेक्षिका आहेत तर ते त्यांच्या मार्फत तपासणी होते सर अंगणवाडी भेटीच्या वेळी. अनेक अंगणवाड्यात कधीही लाडू मिळत नाही किंवा छोटा असतो, मेनू प्रमाणे मिळत नाही, तर रोज खिचडी दिली जाते असं पालकाच्या तक्रार आहे. ही निकृष्ट दर्जाची दिलं जातं असं पालकाची तक्रार आहे. नाही सर, लेखी तक्रार तर अजून आतापर्यंत कोणाच पालकांच्या किंवा अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या तर अजून आलेल्या नाहीये की आहार जो आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे असं कोणी सांगितलेलं, म्हणजे तक्रार, लेखी तक्रार तर अजून कोणाची आलेली नाहीये. नाही सर, नाही आढळलेलं. गेली 17 वर्षापासून अंगणवाडी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे पावत्या मागवल्या जातात. त्या पावत्यावरती घोळ आहे, विद्यार्थी 30 असतात, 42 विद्यार्थी नोंदवले जातात, त्यांच्याकडून त्यांना कमी लाटे करून त्या पावत्या मिळवल्या जातात असा आरोप आहे तुमच्यावर. नाही सर, याबाबत जे आहे ते लेखी तक्रार अजून कोणाची तरी आलेली नाहीये आम्हाला. लेखी तक्रार आल्यास मग सर ऍक्शन घेतील बाल विकास प्रकल्प अधिकारी, काय आहे ते समजा खरं खोटं खात्र जमा करून करतील ना सर काहीतरी. मोहिते मनीषा, मी खाजानगर अंगणवाडी क्रमांक 31 मध्ये काम करते. आज 17 वर्ष झालं काम करते मी इथं. तर आतापर्यंत कधीच म्हणजे ह्यांनाच टेंडर आहे ह्या बचत गटाला, आणि आतापर्यंत कधीच खाऊ मध्ये म्हणजे मेनू प्रमाणे आहार येतच नाही. आणि मागितला काय म्हणजे त्यांना म्हणलं तर लाभार्थ्यानुसार तर खाऊ येतच नाही. 30 लाभार्थी आहेत माझ्याकडं, तर 30 लाभार्थ्यांना हे बघा, हे सर नानकटाई हे किती द्यायची, आणि एवढे लाडू येतात शेंगदाण्याचे, कसे द्यायचे. आणि खिचडीची पण क्वालिटी चांगली नसते, कधी कधी तर त्या लापशीमध्ये आळ्या निघतात. आणि मेनू प्रमाणे कधीच खाऊ येत नाही. आहाराचा दर्जा, तांदूळ नीट धुतले जात नाही, आहाराचा दर्जा पण त्यांचा निकृष्ट आहे. आणि दमदाटी करून आमच्याकडून पावतीवर सह्या केल्या जातात. आणि ऑफिसला आम्ही वारंवार तक्रार केली सर, पण ऑफिस पण ह्याची काय म्हणजे दखल घेत नाही. ऑफिसला पण तक्रार करतो आम्ही. काय आहारात द्यायला पाहिजे आणि काय आहारामध्ये आहे ना मेनू प्रमाणे सांग. मेनू प्रमाणे आहे की सर, सोमवारी आहे मुरमुरा लाडू आणि वरण भात आहे सोमवारी. आणि आतापर्यंत म्हणजे मेनू त्याने काल ऑफिसनं मेनू काल टाकलाय,
आणि याच्या अगोदर मेनू प्रमाणे त्यांनी किती वेळेस तर मेनू टाकला पण त्याच्याप्रमाणे कधीच खावाला नाही. मग मला काय म्हणायचं 17 वर्ष झाले ह्याच्यात कशालाच बदल होत नाही. मग आम्ही किती वेळेस पण तक्रार केली, शिडीपोला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, पण त्यांनी कधीच म्हणे ना की बरं गेल्या वेळेस पण आम्ही शेंगदाणे लाडू त्यांना साईज दाखवली सरांना, तर सरच काय म्हणले आम्हाला की गोड शेंगदाणे आता किती महाग झालेत, मग बचत गटाला कसं परवडणार, मग त्यांना जसं परवडलं तसं त्यांनी देणार की असं मला सर बोलले होते. तरी पण म्हणलं जाऊ द्या, म्हणजे आता त्यांच्याकडूनच येत नाही तर आम्ही थोडीसं आम्ही खालच्या स्तरावर आम्ही काय करणार ना. किती वेळेस तर आम्ही तक्रार केली तर त्यांनी त्यांच्या प्रमाणात त्यांनी जसं चालू देतात. आता माझे लाभार्थी 30 आहेत सर, तर त्यांना प्रत्येक वेळेस देताना मला 40 देते पावतीवर आणि त्याला ते खोडून 30च्या सह्या करून देते का म्हणजे 30च लाभार्थी आहेत. मग आता तिथून पुढे गेलं मला काय माहिती 30 म्हणजे 30 देते का 40 देते हे मला काय माहिती सांगा. माझ्या इथून तर घेऊन जाताना त्यांनी 30 वर मी सह्या केल्या असते. त्यांनी दुसरं एक मेनू कार्ड दिलेलं असतं त्याचं, मग त्याच्यावर त्यानं लिहिलेलं असतं की एवढा ग्रॅम खाऊ एवढा ग्रॅम खाऊ, म्हणजे असं त्याचं म्हणजे कॅल्क्युलेशन जास्त होते आणि आम्हाला कमी येते इथं. तर मग आमचं काय म्हणणं होतं की तुम्हाला 2 खाऊ आहेत ना, 2 खाऊ लाभार्थ्याप्रमाणेच द्या आम्हाला, पण चांगला द्या खाऊ. सगळे लेकरं सर खाऊ घेऊन जातात अक्षरशः आणि रोडवर सगळे बोलतात बघा खाऊ, एक जण सुद्धा कोण खाऊन घ्या कसं असते खाऊ एकदम निकृष्ट दर्जाचा खाऊ असते बघा, कुणीच खात नाही. मला काय म्हणायचं जे बचत गटवाला जे खाऊ देते का त्यांना स्वतः खाऊन बघावं काही खाऊ खाते त्याचे लेकर खाऊ स्वतःच्या विचारा, कारण दुसऱ्याच्या लेकरांना खाऊ द्यायचा थोडा तरी चांगला द्यावा ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणजे कसलं द्यायचं कसलं द्या पण व्यवस्थित तर द्यावा, रोज खाण्यासारखं लेकरांना द्यावा. मेनू वाचून दाखवा आणि काय मिळते सांगा. मेनू प्रमाणे एकदा पण आहार येत नाही सर मेनू प्रमाणे. ही जी आता तुम्ही पुढे खोलला त्याची क्वालिटी कशी आहे ती लेकरांना देऊ शकतात का, आणि कुठल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की त्या लेकरांना देता येत नाही, तुमची अडचण होती ती द्यायला. राजगिराची जी चिक्की असते ना सर त्याच्यामध्ये ऑलरेडी आळ्या झालेल्या असतात, त्याच्यामध्ये जाळ्या आळ्या झालेल्या असतात. आम्ही पण इथं बघून देतो लेकरांना, पण कधी कधी पण असं नेलं घरी नेऊन लेकरांनी बघितलं ना की एकदा तर ते हे दिले होते लापशी. आम्ही घरी गेलो 2-2:30 तर लगेच पालकांचा फोन आला, मॅडम तुम्ही आत्ताच्या आता तुम्ही खातात का म्हणले, कारण त्या ह्याच्यामध्ये आणि ते आम्ही ऑफिसला फोटो पण टाकला होता आणखी असेल पण, तर त्याच्यात आळी निघाली होती लापशीमध्ये आळी. मग त्यांनी आम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या लेकराला असं खाऊ घालतात का, लेकराच्या तोंडातलं काढून खाऊ नका तुम्ही, किती म्हणतात त्यांना, एका लेकरांना प्रति त्यांना 8 रुपये तरी असतील ना, मग तुम्ही 2 रुपये सुद्धा खर्चत नाही त्या लेकरांना. अर्धा किलो तांदळाचा सर भात किती होते तेवढा भात देते आणि रेशनचा तांदूळ वापरते. अर्धा किलो तांदळाचा एवढा असा भात होते तेवढाच देतात त्यांनी. किती मुलं आहेत अंगणवाडीत तुमच्या आणि किती पोषण आहेत? माझ्याकडे 30 लाभार्थीच सर, तर 30 लाभार्थ्यांना एक गोटी असते ना खेळायची तेवढी शेंगदाण्याचे लाडू, गोटी एवढेच, त्याच्यापेक्षा जर वरी निघाले तर बघा एवढी गोटी एवढेच ते लेकरांनी एक असतात आणि दुसरा मागितला तर द्यायचा नका. 30 तर 30च लाडू असतात. मग ते आता वजन करून घेऊन पण काही उपयोग नाही सर, जरी घेतला आम्ही वजन करून